1984च्या शीख विरोधी दंगलींमध्ये बच्चन यांचा सहभाग होता. अच्छा. त्यांनी खून का बदला खून अशा घोषणा दिल्या होत्या असा या गटाचा आरोप आहे. आपण इथे आपल्या ऐकणाऱ्यांसाठी हे स्पष्ट करूया की आपण फक्त या उपलब्ध अहवालांमधील दावे मांडत आहोत. यात आपण कोणत्याही राजकीय बाजूचं समर्थन करत नाही आहोत. पण मग या आरोपांमुळेच हा बहिष्कार टाकण्यात आला का? अगदी नेमकं तेच. जेव्हा दिलजीत बच्चन यांच्या पाया पडला तेव्हा SFJच्या मते त्याने 1984च्या पीडितांचा अपमान केला. पण यावर स्वतः दिलजीतने स्पष्टीकरण दिलं होतं. हो, मी वाचलंय ते. तो म्हणाला होता की तो KBCवर काही वैयक्तिक प्रसिद्धीसाठी गेला नव्हता, तर पंजाबमध्ये आलेल्या पोरासाठी मदत निधी उभारणं आणि तिथले प्रश्न मांडणं हा त्याचा मुख्य उद्देश होता. बरोबर. आणि टीव्ही शोपासून ते थेट जागतिक मंचापर्यंत त्याने नेहमीच पंजाबचा इतिहास आणि वेदना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. खरंय, म्हणजे मला आठवतंय जिमी फॅलनच्या जागतिक शोमध्ये त्याने 1914च्या कामागाटा मारू घटनेची आवर्जून आठवण करून दिली होती. हो, जिथे भारतीयांना कॅनडात प्रवेश नाकारला गेला होता. तो एक अतिशय काळा इतिहास आहे. आणि विरोधाभास बघा ना, आज ज्या बंदरावरून त्या भारतीयांना परत पाठवण्यात आलं होतं तिथून जेमतेम 2 किलोमीटर अंतरावर 55,000 लोक आज त्याचा कॉन्सर्ट पाहतायत. तो खरोखरच एक ऐतिहासिक विजय आहे. पण आता काळ बदलतोय तशी कॅनडात एक नवीनच अडचण निर्माण झालीय. तू त्या CSISच्या अहवालाबद्दल बोलतीस का? हो, कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिस ही कॅनडाची प्रमुख राष्ट्रीय गुप्तचर संस्था आहे. त्यांच्या ताज्या अहवालात कॅनडातील खलिस्तानी अतिरेकी गटांच्या वाढत्या धोक्याची माहिती दिली आहे. बापरे, म्हणजे हा धोका अजूनही वाढतोय? नक्कीच. हे गट आपला अजेंडा पसरवण्यासाठी आणि निधी गोळा करण्यासाठी कॅनडातील सार्वजनिक संस्थांचा आणि अशा मोठ्या मंचांचा पद्धतशीरपणे वापर करत आहेत. म्हणजे कॅल्गरी कॉन्सर्टमधली ती घटना ही याच मोठ्या रणनीतीचा एक भाग असू शकते. अगदी बरोबर. कलाकारांचा मंच हा आता केवळ कलेचा राहिला नसून तो राजकीय फायद्यासाठी हायजॅक केला जातोय. थोडक्यात काय तर मनोरंजन, जुन्या ऐतिहासिक जखमा आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यांचा हा एक अत्यंत गुंतागुंतीचा खेळ बनला आहे. होय, आणि यातून मार्ग काढणं कलाकारांसाठी खूप कठीण होत चाललंय. नक्कीच. आजच्या या विश्लेषणावरून हे स्पष्ट होतं की जागतिक स्तरावर मिळवलेलं यश हे सोबत एक खूप मोठं ओझं घेऊन येतं. आणि याच मुद्द्यावर आपण आज थांबणार आहोत. खरंय. जाता जाता या सखोल विश्लेषणाच्या प्रेक्षकांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. जेव्हा एखादा कलाकार आपला देश सोडून जागतिक पातळीवर यश मिळवतो तेव्हा त्याला फक्त कलेचा प्रतिनिधी राहण्याचं स्वातंत्र्य असतं की त्याला नको असलेल्या राजकीय आणि ऐतिहासिक वादांचा भार आयुष्यभर सावलीसारखा वाहावाच लागतो?